राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना नमस्कार. आपल्या सर्वांनाही नमस्कार वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या रोजच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण विचार सुरू होता 367 नंबरच्या ओवीचा विचार कालच्या चिंतनामध्ये झालेला आहे. पै अर्जुना माझ्या ठाई आपण पे विन सौरसू नाही, मी उपचारे कवनाही ना कळेगा. मी आत्मार्पणाशिवाय मी प्राप्त होत नाही. इतर कुठलेही उपचार जे आहेत ते उपचार जर मनापासून भावपूर्ण प्रेमयुक्त नाही केले असतील तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. उपचारे कवनाही नाकळे मी कोणत्याही उपचाराने वश होत नाही, कारण मला उपचारामध्ये स्वारस्य वाटत नाही. आपणपे विन सौरसू नाही, म्हणजे आपणपे शब्दाचा अर्थ आहे आत्मसमर्पणाशिवाय किंवा आत्मनिवेदन ज्याला आपण भक्ती म्हणतो त्याच्याशिवाय कोणत्याही याच्यामध्ये मला गोडी नाही, इंटरेस्ट नाही म्हणतात भगवंत. आणि मला वाटतं फक्त तू कुठले तरी उपचार करून मी प्रसन्न होईल, तर असा मी नाही. देवाशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, असं गाडगे महाराजांचं भजन असायचं. खरंच आहे ते. उठायचं सुटायचं मला देवाची प्राप्ती. कोण देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायला लागलाय? जरासं जर अंतर्मुख होऊन विचार जर करायला लागला तर कुणाला देव हवा आहे? सगळ्यांना प्रपंच हवा आहेत, विषय हवे आहेत. त्यात देवाच्या पाठीमागे विषयच दडलेले असतात. मागणी तीच असते. म्हणजे आपण कुठंतरी काही मागायला जातो आणि भांडं लपवून घेतोय ना, तसं आहे हे आपलं. मागायला जायचं, भांडं लपवून घ्यायचं, काय दाखवायचं नाही. चुकून नसलं तर पुन्हा असं करायचं की तर देव असला तर चुकून नमस्कार केलेला बरा, देवपूजा केलेली बरी. कशासाठी? माझा संसार सुधारायसाठी मी सगळं करतोय. संसार कधीच सुधारलेला नाही आतापर्यंत, कुणाचाच सुधारलेला नाही, कारण सुधारण्यासारखं त्याच्यामध्ये लक्षणच नाही. तरी सुद्धा सुधारण्यासाठीच आपण प्रयत्न करत असतो ना. पण देवाच्या आडून करतो म्हणून माऊली म्हणतात कोणत्याही उपचारानं मी. कोणते उपचार म्हणजे काय की देवाच्या प्राप्तीसाठी, देवप्राप्तीचा उद्देश डोळ्यापुढे न ठेवता प्रपंच प्राप्तीचा, विषय प्राप्तीच्या उद्देशानंच भगवंताची भक्ती केली जाते. ते उपचार उपयोगाचे नाही, ते उपचार चुकीचे आहेत. त्यामुळे देव मला खरंच पाहिजे आहे का? मला परमात्माचं दर्शन व्हावं, ईश्वर दर्शन व्हावं, परमात्मा मला कळावा असं कोणाला वाटत असेल तर त्यांच्यासाठी ही ओवी उपयोगाची आहे. म्हणून जे इतर देवतांची भक्ती करतात ना ते असेच करत असतात, ते भक्ती म्हणून करत असतात. हे सगळे उपचार आहेत. हे उपचार उपयोगाचे नाही, तर आपण पे विन सौरसू नाही, हा मुद्दा माऊली सांगतात. आणि पुढे म्हणतात की जर अहंकारानं कोण मला देवाची प्राप्ती झाली म्हणत असेल तर तो चुकीचं बोलतो, अहंकारानं बोलतो. फार सुंदर ओवी आहे आपल्यासाठी 368 नंबरची. फार चिंतन करायला पाहिजे त्याच्यावरती. एथ जाणीव करी तोची नेणे, या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये एथ शब्द वापरलेला आहे. एथ जाणीव करी तोची नेणे. जाणीव करी म्हणजे समजलं, त्याला समजलं नाही. तोची नेणे अखिले पण मिरवी तोची तेची उणे.
अभिमान बाळगतो, दंभ मिरवतो, तोच त्यातली मुळीच त्यानं कमतरता आहे. आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीची नव्हे. मी झालो कृतार्थ असं जर कोण म्हणत असेल तर तो झालेला नसतो. अतिशय सुंदर उपनिषदाचं जे मनोगत आहे ते माऊली या ओळीमधून सांगतात. केनोपनिषदामध्ये श्रुतीच आहे तशी, आणि त्याचंच भाषांतर माऊलीने इथे केलेलं आहे. एक 2-3 अर्थ वेगवेगळ्या प्रकारे कसे निघतात बघा. येथ जाणीव करी तोची नेणे. येथ म्हणजे परमात्म्याविषयी जो शहाणपर मिळवतो, मला तो कळला असं जो म्हणतो, तो काहीच जाणत नाही, काहीच नेणे. तोची नेणे अतिलेपन मिरवी तेची उणे. माझ्या पुढे आपली संपन्नता मिरवतो, दाखवतो, तोच त्याचा कमीपणा आहे, उणे. त्याच्यातली जी कमी बाजू आहे ना, ती दाखवल्यामुळेच कमी होतं, दंभ. आणि आम्ही झालो ऐसे जो म्हणे, आम्ही कृतार्थ झालो असे जो म्हणतो, तो काहीची नव्हे, तो झालेलाच नसतो. म्हणून हे शब्दानं सांगण्यासारखी गोष्ट नाही. पहिला अर्थ. जरासा दुसरा अर्थ जशा वेगळ्या पद्धतीनं जरासं बघा. हा पहिला अर्थ झाला. या विषयामध्ये म्हणजे परमात्म्याच्या विषयामध्ये येत जाणीव करी तोची नेणे. मी परमात्म्याविषयी जाणलं असा अभिमान बाळगतो, त्याने मुळीच जाणलेलं नसतं. तो काहीच ने, तोची नेणे. किंवा अतिलेपन मिरवी तेची उणे. जो शास्त्रज्ञानाची संपन्नता मिळवतो, मी खूप शास्त्र वाचलेलं आहे, वेदांचा अभ्यास केला, वेदांतांचा, उपनिषदांचा, भगवद्गीतेचा, सगळ्या ग्रंथांचा मी अभ्यास केलेला आहे, षडदर्शन माझ्या मुखामध्ये आहे, असा मिळवतो. जो शास्त्रज्ञानाची संपन्नता मिळवतो, तीच त्याच्या ज्ञानातली उणीव दर्शवते. दाखवायला सुरुवात केली की दाखवायसारखी जी गोष्ट असते त्यामध्ये कमीपणाच असतो. हा मुद्दा त्यातला माऊली दर्शवून देतात. आणि आम्ही झालो ऐशी जो म्हणे तो काहीच नव्हे. आम्ही कृतार्थ झालो म्हणणाऱ्याचे, आम्ही कृतार्थ झालो म्हणणारा जो असतो तो काहीच झालेला नसतो, त्याचा अपुरेपणच दिसत असतं. हा दुसरा अर्थ आपण बघितला. जराशी शब्द इकडे तिकडे आहे, पण अर्थ सगळा कळावा या दृष्टीने आपण विचार करायला लागलोय. आणखीन एक अर्थ बघा. येत जाणीव करी तोची नेणे. आत्मज्ञान झालं जो म्हणणार आहे, मी मुक्त झालो जो असा म्हणणार आहे, तोच खरा अज्ञान आहे. अज्ञानाचं लक्षण काय? तर मी ज्ञानी झालोय असं म्हणणं, मला ज्ञान प्राप्त झालं असं म्हणणं. आणि अतिलेपन मिरवे तेची उणे, म्हणजे ज्ञान संपन्नता जी असते, आपल्याजवळ ज्ञान आहे, ही संपन्नता आणि समृद्धता दर्शवणारं मिरवण्याच्या ठिकाणी, त्यांच्याच ठिकाणी ज्ञानाचा अभाव असतो. आणि आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नाही, काहीच नव्हे. तर कृतार्थ झालो म्हणणारे जे आहेत, मी आता पावलो, माझं पूर्ण झाला परमार्थ असं म्हणणारे जे आहेत, त्यांच्या हाती काहीच लागलेलं नसतं. वेगवेगळे अर्थ आहेत बघा. अगोदर म्हटलं येथे जाणीव करी तोची नेणे, म्हणजे परमात्म्याविषयी जो शानपण मिळवतो तो कळला असे म्हणतो, तो काहीच जाणत नाही. दुसरा अर्थ, या विषयात मी परमात्म्याविषयी जाणलं असा अभिमान बाळगतो, त्यानं मुळीच जाणलेलं नसतं. आणि तिसरा अर्थ, आत्मज्ञान झाला म्हणणारा जो आहे तोच अज्ञानी असतो. परत दुसरा तुकडा बघा. अतिलेपन मिरवी तोची उणे, म्हणजे माझ्या पुढे आपली संपन्नता दाखवतो, तोच त्याचा कमीपणा आहे. दुसरा अर्थ, जो शास्त्रज्ञानाची संपन्नता मिरवतो, तीच त्याच्या ज्ञानातली उणीव असते. आणि तिसरा अर्थ, ज्ञान संपन्नता मिरवणाऱ्याच्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव असतो. आणि आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. आम्ही कृतार्थ झाला असं जो म्हणतो तो काहीच झालेला नसतो. आम्ही कृतार्थ झालो म्हणणारा काहीच त्याच्याकडे प्राप्त झालेलं नसतं, किंवा कृतार्थ झालो म्हणणाऱ्याच्या हाती काहीच लागलेलं नसतं. मला वाटते ओवीचा अर्थ समजला असेल. आणि हा आपल्याला फार मार्गदर्शन करणारी, आपल्या साधनेमध्ये जी रोज साधना आपण करत असू, तर खरंच देवाच्या प्राप्तीसाठी जे लोक साधना करत असतील ना, त्यांच्यासाठी फार सुंदर ओवी आहे. अखंड ज्ञानेश्वरी ग्रंथच आहे की परमात्म्याला जाणण्याची ज्यांची तळमळ आहे त्यांच्यासाठी आहे, मुमुक्षूसाठी आहे तो. त्यामुळं विचार तो त्यासाठी आहे की अगोदर जो आहे अर्थार्थी जिज्ञासूसाठी नाही आहे.
तर पुढे ज्ञानी म्हटलेलं आहे. किंवा पामर विषयी जिज्ञासू 3 पार्ट आहेत ना, ते त्या तिन्ही पार्टांसाठी नाही तर तो पुढे असणारा जो मुमुक्ष आहे त्या मुमुक्ष आहे. ज्यांना मुमुक्षत्व जाग झालेलं आहे त्यांच्यासाठी सगळे ग्रंथ आहेत. परमात्म्याला जाणण्याची तळमळ असणाऱ्यांसाठी ही ओवी अत्यंत दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करणारी आहे. म्हणून आपण शांतपणे ह्या ओवीचा चिंतन करणं फार गरजेचं आहे. जर आपल्याला खरंच देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, खरंच शब्दाला अंडरलाईन करायला पाहिजे. नाहीतर आमचं सगळं मिरवणंच चालू आहे की काय, दाखवणंच चालू आहे की काय, फार अवघड गोष्ट आहे. जरी काही नाही केलं तर बरोबर, पण जर दाखवायची न करता दाखवायची इच्छा जर होत असेल तर त्याला दंभ म्हणतात. हा दंभ मुळात काढून टाकला पाहिजे. दंभामुळं फार मोठं नुकसान होते बरं काय. नाही शिकलेलं बरं, पण नाही झालेलं आहे ते दाखवायची इच्छा जर झाली तर मात्र कठीण आहे. मुख्य गोष्ट ती आहे. अज्ञानी राहणं बरं, पण मला अज्ञान नाही म्हणणं फार वाईट आहे गोष्ट. आणि तोच मुद्दा इथं माऊली एक वेगळ्या विचारानं सांगतात की एक जाणीव करी तोची नेणे अतिलेपण मिरवी तेची उणे. अतिलेपण म्हणजे मोठेपणा मिरवणं, अभिमान, अहंकारानं गर्वानं काहीतरी दाखवायला जाणं, ते त्यातलं उणेपण आहे. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती झालेली नसते, चित्तशुद्धी झालेली नसते, तो उणेपणा आहे. आम्ही झालो ऐशे म्हणे, मी मुक्त झालो जसं म्हणून सांगत पडतो सगळीकडं. अशी खूप मंडळी आहेत बरं काय, खूप मंडळी आहेत. तुम्हा लोकांच्या सुद्धा सहवासात असे आले असतील. आता काय माझं करायचं राखलेलं झालं नाही, मी सगळी शास्त्राची संपन्नता पूर्ण झालेली आहे. आता कुठला ग्रंथ अभ्यासावा किंवा काय नाम वगैरे घ्यावं असं काय आता शिल्लक राहिलेलं नाही. कुठली तीर्थयात्रा करायची मला आता गरज पडत नाही, कारण मी परमात्म्याला जाणलं. असं जर म्हणत असेल तर त्याने यथार्थपणानं अप्रोक्षत्वानं त्याला जाणलेलं नसतं. ही परोक्षत्वाची भाषा आहे. परोक्ष ज्ञान जे असतं ते वृत्ती ज्ञानावरच अवलंबून असतं. काहीतरी शास्त्राचं थोडंफार कळत असतं, कुठेतरी काही श्लोक पाठ असतात, उपनिषदातल्या काही मंत्र ऋचा पाठ असतात आणि त्याच्या जोरावर याला वाटतं मी तसं आहे वाटतं. वास्तविक तसं नसतं, पण आहे असं वाटत असतं ना नेहमी. म्हणजे आपण आजारी नसतो बरं काय, पण टीव्हीवर एखादा कार्यक्रम लागला ना आरोग्याच्या बाबतीतला आणि त्यांनी सांगितलं, लक्षणं सांगायला लागले की असं झालं की आपल्याला असं आहे समजायचं, असं झालं की आपल्याला कोलेस्ट्रॉल जास्त आहे असं समजायचं, असं झालं की आपली शुगर कमी आहे असं समजायचं. असं म्हणायला आलंय आपल्याला उगीच वाटते हा ही लक्षणं मला लागू पडतात. तसा प्रकार हा. वास्तविक ही लक्षण आपल्यात नसतात, पण कुठंतरी त्या शास्त्रात वाचल्यामुळे वाटतंय काय मी खरंच अदंभित्व माझ्याकडे आले की काय, ज्ञान मला प्राप्त झाले की काय, आणि ते मिरवायची जी इच्छा होते ना ती सगळ्यात वाईट आहे. म्हणून मी परमात्म्याला जाणणं म्हणलं हेच मुळात पाप आहे, कारण शब्दानं त्याला म्हणता येत नाही आणि यथार्थपणानं आपण जाणलेलं नसतं. म्हणून केनोपनिषदातल्या श्रुतीचा माऊलींनी अर्थ केलेला इथं सोपी ओवी टाकलेली आहे. केनोपनिषद काय, यशा मतम तस्य मतम मतम यशन वेदसा. फार सुंदर मोठा विचार सांगितलेला आहे. अविज्ञातम विजानता विज्ञानम अविजानता. केनोपनिषद म्हणतं जो व्यक्ती जे कळलं नाही असं समजतो त्याला ज्ञान झालेलं असतं. मला काय माहिती नाही असा जो म्हणतो ना तो त्याला ज्ञान झालेलं असतं, आणि जो कळलं असं समजतो त्यानं ते जाणलेलंच नसतं. यशा मतम तस्य मतम मतम यश न वेदसा. जाणलं म्हणतोय ना त्याला ते कळलेलंच नसतं. अविज्ञातम विजानता. खऱ्या ज्ञानाला ते अज्ञात असतं आणि अज्ञानी माणसाला मात्र ते ज्ञात असतं. कदाचित हे उलट वाटेल बरं काय. अज्ञानाला ते कसं कळलं तर अज्ञानी शब्दाचा अर्थ आहे ते जाणलेलं असतं, पण त्याला जाणलेल्याची जाणीव नसते. जोपर्यंत जाणीव आहे जाणीव करी तोची नेणे. जोपर्यंत जाणीव शिल्लक असते तोपर्यंत काहीही कळलेलं नसतं. त्या ज्ञानाला सहजता प्राप्त झालेली नसते. जाणीव असते तोपर्यंत. उदाहरणार्थ आपण घेऊया आपलं रोजचं साधनेतला विषय ध्यान किंवा नाम. ध्यानाचा विषय तरी फार पुढचाच आहे. नामाला आपण बसलो ना की नामाला बसल्यानंतर आपल्याला जाणीव असतात बघा. मला डास चावला, आता 8:30 वाजले असतील, आता माझी ऑफिसची वेळ झालेली असेल, हे असं सगळं जे आहे ही जाणीव असते शिल्लक.
ज्यावेळी तो नामात गर्क होतो त्यावेळी त्याला काहीच समजत नाही, आणि न समजणं हेच समजणं आहे असा त्याचा अर्थ आहे. न समजणं म्हणजे त्याची जाणीव नसणं हीच जाणीव आहे, हेच खरं ज्ञान आहे. पण जाणीव करी तोची नेणे, जो जाणीवात असतो ना त्यानं काही जाणलेलंच नसतं. म्हणून हा जो मंत्र आहे ना केनोपनिषदाचा, यशामतम तस्य मतम मतम यश न वेदसः अविज्ञातम विजानता विज्ञातम अविजाननम विजानताम. केनोपनिषद सांगतं की जो ते कळालं नाही असं मला समजते ना, म्हणजे त्याला जाणीव नसते ना, त्यालाच खरं ज्ञान झालेलं असतं. आणि ज्याला जाणीव असते ना तो अज्ञानामध्येच असतो, तो अज्ञानी असतो. कारण खऱ्या ज्ञानाला ते अज्ञात असतं, कारण ज्ञान झालेलं समजतच नाही आपल्याला, आणि समजलं तर जाणीव शिल्लक आहे. मुक्त झालाय असं समजतच नाही. आता ते बाहेरच्या बघणाऱ्यांना कदाचित वाटत असेल, बाह्य लक्षणावरून कदाचित लोक ठरवत असतील, किंवा शास्त्राच्या काही मुक्त असणाऱ्या जीवनमुक्ताच्या खुणा त्याच्यावर लक्षात येत असतील, तो भाग वेगळा आहे. पण ह्याला कसं कळलं असा मुद्दा आहे ना. त्यामुळं तो अज्ञान आहे जो ना, जर ज्याच्याकडे अज्ञान, ज्या कळलेल्याबद्दलचं अज्ञान आहे ना, तोच खरा ज्ञानी आहे. त्यामुळे कळलं म्हणणं जाणीव करे तोची नेणे, अखिलेपणे मिरवी त्याची उणे, आम्ही झालो ऐशी जो म्हणे तो काहीच नव्हे. तुकाराम महाराजांचा अभंग यापूर्वी सुद्धा 1-2-4 वेळा आपण चिंतनामध्ये घेतलेला आहे, आणि तोच अभंग इथं फार उपयोगाचा आहे. पहिलाच तुकडा त्यातला आपण तो अभंग बघा घरी जाऊ ना. जाणूनी नेनते करी माझे मन, काय म्हणतात तुकाराम महाराज बघा. फार पुढच्या टप्प्यातला अभंग आहे, सुरुवातीच्या त्यांच्या साधन टप्प्यातला नाही हा. जाणूनी नेनते करी माझे मन, विठ्ठलाला ते म्हणतात मी तुला जाणतो, आणि जाणल्यानंतर माझ्या मनाला जाणणेपणाची संवेदना नको. मी जाणलंय असं कधी वाटू देऊ नकोस मला, म्हणून नेणते करी माझे मन. मी जाणलंय असं मला कधीच वाटता कामा नये. आता हे कधी कळेल तर प्रेममय असं अंतःकरण जेव्हा होत आहे, त्याला प्रेम लक्षणा भक्ती म्हणतात. प्रेममय असं अंतःकरण ज्यावेळी होते ना त्याच वेळी, म्हणून मला भक्ती दे म्हणतात. काय करतात, जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या. तुझं प्रेम माझ्यात प्रकट झालं ना, मग मला काही संवेदना राहणार नाहीत, कारण तुझ्याशी मी एकरूप होऊन राहील. जोपर्यंत मी तुझ्याशी एकरूप होत नाही ना तोपर्यंत जाणीव शिल्लक आहे, तोपर्यंत द्वैत शिल्लकच राहतं. आणि ज्यावेळी मी तुझ्याशी एकरूप होतो त्यावेळी नेनते पण येतं. पण तुला पण अगोदर मी जाणतो व्यवस्थित परोक्षत्वानं, पण परोक्षत्वानं जाणल्यानंतर मी जाणलंय असं वाटू नये म्हणून मला नेनते पण दे. म्हणजे नेनते पण आलं की अप्रोक्ष ज्ञानाची अनुभूती त्याला यायला लागते, किंवा आली असं त्याच्याच तिथे आत असतं. ते समजणं सारखं नाही. बाह्य जगाला ते समजेल कदाचित की त्या अवस्थेमध्ये असणाऱ्या व्यक्तीचे सर्वसाधारण लक्षणं शास्त्रानं सांगून ठेवलेली आहे. जीवनमुक्त कसा असतो, ज्ञानी कसा वागत असतो, त्यावरून काही लक्षणं सांगितलेली आहेत. पण ज्ञानी मुळातच आपली लक्षणं दाखवतच नाही, उलट वागतो. फार अवघड गोष्ट आहे. बरीचशी मंडळी अशी आहेत की आपण काहीतरी मुद्दाम म्हणून अशी चूक करतात की लोकांनी त्यांना हिनवावं. का हिनवावं असं त्यांना वाटतंय, ज्ञानी म्हणून माझ्या पाठीमागे लागतील ती, आणि म्हणून त्यांना चुकवण्यासाठी तो मुद्दाम काही अशा सांसारिक आणि भौतिक आणि आव्हिक जगातल्या चुका काहीतरी करत असतो. काहीतरी बालंट त्याच्यावर येईल, चोरीचा आळ यावा आणि म्हणावं अरे याला आपण साधू म्हणत होतो पण चोरटा निघाला. ते म्हणतात म्हणू देत मला चोरटा, पण ज्ञानी कुणी म्हणू नये मला ज्ञानी म्हणणं हेच माझ्यासाठी धक्कादायक किंवा मला त्रासदायक आहे. कारण ही लोक मला शांत बसू देणार नाहीत. माझ्या ज्ञानाच्या अनुभूतीमध्ये तो अनुभव घेण्याची जी वृत्ती आहे ती मला टिकवता येणार नाही ह्यांच्या सहवासामध्ये, म्हणून ही माझ्यापासून दूर व्हावेत. मग काय होत असं तर शत्रू झालीत तर बरंच आहे, जाऊ देत, माझ्यापासून दूर व्हावेत. म्हणून एक गोष्ट इथं म्हणतात तुकोबा की जाणूनी नेनते करी माझं मन, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. हे लहानपण माझ्याकडे असायला पाहिजे. हे लहानपण आलं
कधी मोठेपणाचा अनुभव घेऊन लहानपणामध्ये आपण उतरलो पाहिजे. जाणीव करी तोची नेणे, अतिलेपन मिरवे तोची उणे. म्हणून तुकाराम महाराजांचा हा अभंग पुन्हा एकदा अभ्यासा किंवा वाचा या संदर्भातला आहे. जाणुनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जैसा जळा आत पद्मपत्र. मग मी व्यवहार सांभाळीत राहीन, व्यवहारातही राहतो, लोकात राहतो, मिसळतो, प्रपंच करतो, परंतु कैसं जैसे जळा आत पद्मपत्र. जसं कमळाचं पान पाण्यामध्ये असून सुद्धा त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही, असा अस्पर्शित मी राहतो सगळ्यांच्या मध्ये राहून. बरं काय, म्हणूनच जाणीव जी झाली की माणसं अशी काय करतात, काय म्हणतात, हेकांड वैरागी काहीतरी समर्थ त्याला म्हणतात, की बाहेर मी वैराग्यवान आहे, मी आता कुणाशी बोलत नाही, मी हसत नाही, मी जोक करत नाही, जोकला प्रतिसाद देत नाही, म्हणजे खरोखर मी मुक्त आहे असं वाटलं पाहिजे ना. मग त्यासाठी अशी गंभीर मुद्रा करतात. आणि हे गंभीर मुद्रेवरून वाटावं की याला ज्ञान झाले की काय असं वाटावं म्हणून अतिलेपन मिरवी, असा मोठेपणा मिरवत राहतो. आता हे जे आहे म्हणून तुकोबा म्हणतात, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जैसा जळा आत पद्मपत्र. ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी. मी कधी निंदाही ऐकेन, स्तुती ऐकेन, पण न ऐकल्यासारखी माझी स्थिती कर. माझ्या कानावरच आलं नाही, निंदाही मला ऐकू आली नाही, स्तुतीही मला ऐकू आली नाही, अशा अवस्थेत मला राहू दे. ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी. कशासारखी, जैसा का उन्मनी योगी राज. एखादा योगी महात्मा जो आहे तो जसा उन्मनी स्थितीमध्ये असतो, ज्याचं मन मुरलेलं असतं, असा ज्याचं मन नाहीस झालेला असा जो उन्मनी स्थितीतला जो आहे त्याच्यासारखी माझी स्थिती कर. ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगी राज. शेवटचं चरण फार महत्वाचं आहे. त्यामध्ये म्हणतात, तुका म्हणे ऐसे झालिया वाचून, करणे तो शीन वाटत असे. अशी अवस्था झाली नसेल तर माझी साधना करताना मला दुःख वाटतं. कारण माझ्या साधनेनं हे मी साधलं नाही, साधनेनं काहीतरी साधलं पाहिजे ना. आणि साधायची गोष्ट जी आहे ती त्याला जाणून नेमतेपणामध्ये उतरायची आहे. जोपर्यंत जाणून माझं मन नेमतं होत नाही ना, तोपर्यंत साधनेमध्ये मला शीनच वाटतो. तुला जाणलं असं मला कसं कळेल सांगा बघू, कळतच नाही. आपल्याला कसं कळेल सांगा बघू की मी देवाला जाणलंय, मी मला जाणलंय, असं नाही कळत. फार मुद्दा महत्वाचा आहे बरं काय. आणि आपण सर्वांनी हा विचारात घ्यायचा, म्हणजे साधनेची अजून जी वेग आहे किंवा साधनेतला गंभीरपणा जो आहे, जी खोली आहे साधनेची, अजून आपल्याला वाढवावी लागेल. ही आपल्या लक्षात येईल. या ओवीवरून आपण जरी हा पुन्हा जर आपल्याकडे तपासायला लागलो, तुका म्हणे ऐशे झाली या वाचून, असं झालं नाही ना, करण येतो शीन वाटत असे. मग करून काय उपयोग नाही मला वाटत. का, अजून जाणून नेमतं पण माझ्याकडे आलं नाही. मी आथिले पण मिरवतो जगात, मी तुकाराम महाराज जगद्गुरु म्हणून मी प्रसिद्धीला आलो, पण माझ्याकडे कुठं काय दिसलं काय. तुकाराम महाराज स्वतः कबूल करतात. हे कबूल करावं माणसाने, पण बरेच वेळा कबूल करत नाहीत. नाहीतर मग आचार्य कोण म्हणणार नाहीत मला, कबूल जर केलं तर मला कोण म्हणणार नाहीत ना प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे. अरे ह्यालाच काय कळलं नाही. पण तसं कबूल केल्यामुळं आपलीच प्रगती आहे, पण लोकांना समजत नाही. म्हणून मला काही समजलं नाही, अशा अवस्थेमध्ये राहायला पाहिजे ना आपण. समजलं असेल तर, मला समज नाही असं तो बोलणारच नाही. कसा बोलेल सांगा बघू. त्यामुळे जोपर्यंत हे ब्रह्मा ज्ञाता आहे, तोपर्यंत तो ब्रह्माहून भिन्न आहे. मी जाणतोय याला ज्ञाता म्हणतात. आणि जाणणं ते ब्रह्मज्ञेय असतं. ब्रह्मज्ञेय आहे आणि जाणणारा मी जो आहे तो ज्ञाता आहे. आता ज्ञाता आणि ज्ञेय हे जोपर्यंत दोन सेपरेट आहेत तोपर्यंत ज्ञान झालेलंच नसतं. ज्यावेळी त्रिपुटी मावळते, उजळला दीप घटी, तुकाराम महाराज म्हणतात, मावळली त्रिपुटी उजळला दीप घटी. माझ्या अंतरंगामध्ये दीप उजळला ज्ञानाचा. केव्हा, त्रिपुटीची मावळल्यानंतर. अजून ज्ञाता शिल्लक आहे, म्हणजे मी जाणणारा अजून बाजूला आहे.
आणि ज्ञेय मग बाजूलाच राहणार आहे. ज्ञाता आणि ज्ञेय यांचा एकत्रितपणा झाला की जाणण्याची वस्तू आणि जाणणारा एकच होतात. आणि ज्यावेळी होतात त्यावेळी मी जाणलं असा म्हणणारा कोण शिल्लकच राहत नाही. फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं अहम ब्रह्मास्मी किंवा मी ब्रह्म आहे हे ज्ञान हे वृत्तीज्ञानावरच शिल्लक राहतं. थोडासा तो भ्रमच आहे, संवादी ब्रह्म म्हणायला हरकत नाही. मी देह आहे याच्या सापेक्षतेनं मी ब्रह्म आहे असा तो कबूल करतो, फक्त म्हणतो. हे म्हणण्याच्या पातळीवर राहतं. अनुभवण्याच्या पातळीवर अहम ब्रह्मास्मी हे शब्द मावळतात. फार महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळी मी अहम ब्रह्मास्मी म्हणतो ना तोपर्यंत अहम आणि ब्रह्म हे वेगळेच राहतात. जे अशीपद ज्याला पूर्ण म्हणणार ब्रह्मसी अहम ब्रह्मास्मी, तो अशीपद जे आहे ना त्यातलं ते अशीपदाची त्यातला एकोपा जो दाखवणारं पद आहे ते झालेलंच नसतं. म्हणून अहम एक वेगळा, मी वेगळा आणि ब्रह्म वेगळं, ज्ञाता वेगळा आणि ज्ञेय वेगळं. जोपर्यंत हे दोन्ही जाणायची गोष्टी वेगळी आणि जाणणारा वेगळा आहे तोपर्यंत भिन्नताच आहे ना. मग जाणलं काय म्हणतोय मग? म्हणून जाणूनी नेणते करे माझे मन. ते जाणलंय असं मला ज्यावेळी वाटायचं बंद होईल त्याच वेळी मी खरं जाणलं. त्यासाठीच ते केलं उपनिषद तसं सांगतंय. जाणायचं बंद झालं ना, तो अज्ञान वाटते ना तोपर्यंत त्यानं जाणलेलं असतं असं ते म्हणतात. म्हणून तुका म्हणे नाही भोळेपणावीन जाणीवत सीन होत असे, तुकाराम महाराज म्हणतात. काय तुकडा छान आहे बघा त्यांचा. तुका म्हणे नाही भोळेपणावीन, भोळासारखं राहिला. वेश कसा बावळा, अंतरी नाना कळा समर्थ म्हणतात. अंतरामध्ये नाना कळा असतात. सगळं जाणतो समोर त्यांचं, दिसायला दिसतो मात्र कसा वेगळाच आहे. घेऊ बघायला गेलं तर त्याची भाषा काय, बोलतोय काय, बसतोय कसा, पण आहे आत मात्र काय. हे ज्ञानाच्या वेगळ्या कळा जाणणाराच जाणू शकतो. उगाच कुणाला तरी कसं कळेल सांगा बघू. सामान्यांना, सामान्य माणसं पण, लबाड माणसं पण कळत नाही. आणि लबाड माणसं कळत नाहीत तर ज्ञानी कसा कळेल सांगा ना. जाता जाता लोक फसवा लागले. हा फसवणारा माणूस आपल्याला कळत नाही. फसवणारे कोण असतात? आपल्या जवळ असतात तीच फसवत असतात. त्यांचीच ओळख अजून झाली नाही आणि म्हणतो मी ब्रह्म जाणलं. काय जाणलं ब्रह्म? देव जाणला. देव कळायला काय सोपी गोष्ट आहे का ती? म्हणजे स्वतःला कळून घेणं, जाणीव संपणं ही अवघड गोष्ट आहे. साधी माणसं ओळखता येत नाहीत, माणसातली लबाडी टगेगरी ओळखता येत नाही, तर देवातला जो देवातलं जे समजणं आहे, भगवंताला परमात्म्याला जे जाणणं आहे, जाणणं कसं होईल सांगा ना. कारण जाणणं जोपर्यंत म्हणतो तोपर्यंत ते जाणलेलंच नसतं. जाणून म्हणून म्हणतात ते जाणीव करी तोची नेणे, त्याला झालेलंच नाही ज्ञान. त्याला जोपर्यंत जाणे म्हणून तुका म्हणे नाही भोळेपणाविनं जाणीव तो शीन होत असे. जोपर्यंत माझी जाणीव शिल्लक आहे, मी नाम घेतोय, मी नाम घ्यायला 1 तास मी नाम घेतलं बरं काय, कळता कामा नये. ज्या दिवशी कळायचं बंद होईल त्याच वेळी नाम उतरलेलं असतं, त्याच वेळी ज्ञान झालेलं असतं. त्याला कळतच नाही. उदाहरण देतात ना ते, सापडल्यानंतर म्हणजे एखाद्याची अंगठी पाण्याच्या डोहामध्ये पडलेली आहे. मग एखादा बुडणारा चांगला माणूस आहे, बुडी मारून तळाशी जाणारा असा पारंगत माणूस आहे, पोहणारा पट्टीचा, तर तो म्हणतोय मी जातो तळाशी आणि शोधून घेऊन येतो. आणि ज्यावेळी तो तळाशी जातो, जी अंगठी कुणाची तरी पडलेली आहे, तो सगळीकडे शोधतो आणि त्याला अंगठी सापडते. म्हणून वरून उभारलेली माणसं असतात ना काठावरून त्या डोहाच्या, ती वरून ओरडत असतात, सापडली काय, सापडली काय, सापडली काय. आता त्याला सापडलेली असते, पण पाण्यात बोलेल कसा तो सांगा बघू. बोलतच नाही पाण्यात. तसं पाण्यात तोंड उघडलं तर पाणी पोटात जाईल ना, बोलत नाही तो का. पण त्याला सापडलेलं आहे की नाही, सापडलंय. बोलतोय का बघा, नाही बोलत. हेच खरे आहे, जाणीव करी तोची नाही. जर बोलला ना तर तो कुठला गेलाय कुठं तळाशी, वरच असायला पाहिजे. मग सरळ अर्थ आहे ना त्याचा. आपल्याला ह्या गोष्टी जर लक्षात आल्या ना, जो बोलून दाखवतोय ना माझ्याकडे हे आहे, मला ते मिळालं, ते काय, त्याला मिळालंच नसते, सांगाय का लागते. मग हा मुद्दा आहे ना त्यातला. म्हणून तुका म्हणे नाही भोळेपणाविन. इथं भोळेपणा म्हणजे जाणून नेणते करी माझं मन, हे मागच्या अभंगाचा तुकडा. आणि हिथं म्हणतात तुका म्हणे नाही भोळेपणाविन, तिथं भोळेपणाच असावा लागतो. मला नाही हो काही कळलं, आणि कळलं असेल तर सांगता येणार नाही.
कळलं असलं तर मला काय माहिती नाही. तुम्ही मला म्हणताय काय कळले वगैरे, तर तुम्ही म्हणा जावा, मला काय त्याची जाणीव नाही. कारण जाणीव करणे तोची नेणे, आणि मिरवाय जातो तो अथिलेपणे मिरवी तोची ऊने, आणि त्याला मिळालेलंच नसतं. स्वामी स्वरूपानंदांच्या गाथेमध्ये एक अभंग आहे, फार अभंग गाथा जे आहे ना स्वामी स्वरूपानंदांची, फार सुंदर अभंग आहेत हा त्या गाथेमध्ये. संजीवनी कायतरी नाव आहे त्याचं अभंग गाथा. स्वामी स्वरूपानंदांच्या पावस. नको बोलू ऐसे झालो ब्रह्मज्ञानी. काय म्हणतात बघा स्वामीजी, नको बोलो ऐसे झालो ब्रह्मज्ञानी, ब्रह्म बोलाहुनी वेगळेची. ब्रह्म हे बोलण्यापेक्षा फार वेगळं आहे, ते शब्दाच्या पलीकडचं आहे. शब्दे विन न संवादिचे असं म्हणतात. हे शब्दाचं ज्यावेळेस सुरू होते ना बोलणं, तोपर्यंत ते सापडलेलं नसतं, म्हणून ते शब्दाच्या पलीकडे आहे. नको बोलो ऐसे झालो ब्रह्मज्ञानी, ब्रह्म बोलाहुनी वेगळेची. दृष्टांत दिलाय बघा त्याचा अभंगामध्ये. झोपलो मी म्हणे असेची तो जागा, कळो आले जगा आपे आप. झोपलो म्हणतोय, झोपलेला आहे, आणि झोपल्यानंतर एखादा माणूस तो झोपलो मी म्हणे, तो झोपलो म्हणतोय आणि स्वतः तोंडानं सांगतोय मी झोपलोय, तर तो झोपलाय काय? ते जगाला कळायचं राहतंय काय? स्वामी म्हणतात हा जागाच आहे, म्हणून म्हणतोय झोपलो. झोपलो कसा म्हणेल झोपलेला मनुष्य, तसा झोपलो मी म्हणे असे चित्तो जागा, कळो आले जगा आपे आप. झालो म्हणे मुका तोची तो बोलका, कळो आले लोका आपे आप. मी मुका आहे, मी मुका आहे आता तोंडानेच सांगतोय. आता तोंडाने सांगणार त्याला मुका कोण म्हणेल सांगा ना. तसा मी जाणलंय, मी जाणलंय, मी जाणलंय, मी ब्रह्मज्ञानी आहे, मी मुक्त आहे, मी मुक्त आहे म्हणतोय, त्याला मुक्त असेलच कसा तो? तसे झालो म्हणे मुका तोची तो बोलका, कळू आले लोका आपे आप. आम्ही झालो म्हणे तेची तया न्यून. आपल्या ओवीशी बरोबर मिळता जुळता तुकडा आहे बघा. काय म्हणता इथं की जाणीव करी तोची नेणे, अतिलेपन मिरवी तेची उणे ना. इथं म्हणतात बघा, आम्ही झालो म्हणे तेची तया न्यून, मौन हीची खून स्वामी म्हणे. त्याची खरी खूण आहे बोलणं बंद होणं. बोलायचंच बंद होतो. बोलू जाता काय झालं म्हणलेलं आहे, बोलायला शब्दच फुटत नाहीत आपल्याबद्दलचं. कारण आपल्याबद्दल बोलताना कसं सांगता येईल आपल्याबद्दलचं? दुसऱ्यालाच कळलं तर कळेल, ते शाणे असतील थोडेफार तर कळेल, नाहीतर कळणार नाही. स्वामींचा अभंग फार सुंदर आहे. एखादा मुका आहे आणि बोलतोय मी मला बोलता येत नाही. झोपला आहे आणि तो झोपलोय म्हणून स्वतःच सांगतोय, तर तो झोपलेला नाही. मुका आहे म्हणून सांगतो तो मुका नाही, मग बोलतोय कसा? तसा मी ब्रह्म आहे हे ज्ञानात्मक स्फुरण असतं. ते कसं आहे, मी देह आहे या अज्ञानात्मक स्फुरणाच्या सापेक्ष आहे. दोन्ही स्फुरणच आहेत बरं का. आणि जोपर्यंत स्फुरण असतं तोपर्यंत क्रिया असते, आणि जोपर्यंत क्रिया असते तोपर्यंत अक्रीड असलेल्या ब्रह्मज्ञानाची जाणीव होणार नाही, ब्रह्मतत्वाची जाणीव होत नाही. म्हणण्यात काय अर्थ आहे सांगा? म्हणून जाणून नेणते म्हणजे काय? जाणीव करीतोची नेणे, अतिलेपन मिरवी तेची उणे. कारण मी ब्रह्म आहे हे सुद्धा बंधनच आहे. जसं मी देह आहे असं जसं बंधन आहे, तसं मी ब्रह्म आहे हे सुद्धा बंधनच आहे. म्हणून झालेलं ज्ञान हे वृत्तीज्ञानच आहे. विचार केला तर झालेलं ज्ञान असं झालं म्हणतो हे वृत्तीज्ञानच आहे. उलट मावळलेल्या ज्ञानाला ब्रह्मज्ञान म्हणतात. ह्या व्याख्या कधीतरी आपण चिंतनात घेतल्या पाहिजेत बरं काय. झालेल्या ज्ञानाला वृत्तीज्ञानच म्हणायला पाहिजे. पण जे ज्ञान झालं आणि नंतर मावळलं म्हणजे झालं नाही असं कळायला लागलं तरच ते ब्रह्मज्ञान असतं. त्यामुळे त्याला मौन पडतं. कारण जोपर्यंत एक दृष्टांत कसा शास्त्रानं दिलाय बघा, जोपर्यंत गुंजारव असतो तोपर्यंत जसा भुंग्याला मधाचा भोग घडत नाही, काय जोपर्यंत असा भुंगा करत असतो त्यावेळी तो मध खात असेल काय सांगा बघू? नाही. आणि ज्यावेळी मध खायची क्रिया ज्यावेळी चालू असेल अहो त्यावेळी तो बोलणारच नाही.
सोपी गोष्ट आहे. खाताना बोलता कसं येईल सांगा बघू? बोलणारच नाही तो. म्हणून इथं उदाहरण फार शास्त्राचं उदाहरण आहे. जोपर्यंत गुंजारव म्हणजे असा आवाज एखादा भुंगा करतोय तोपर्यंत त्या भुंग्याला मध मिळालेला नाही. म्हणूनच ते करतोय. म्हणूनच म्हणतोय मी मुक्त झालो, मी ज्ञानी आहे, मी शास्त्र पंडित आहे. असा जो गुंजारव करतो ना त्याला मधाचा भोग घडलेलाच नाही. नुसती चिपाडच आहे ते. नातानी दृष्टांत दिलाय भागवतामध्ये तसा, की जे ऊसाचं जे असतं ना ती कांडी ते ऊस जो असतो तो त्यामध्येच पिळत असतो. कट्टा ते करते मशीन, ते चक्र वाजत असते रसाचं. त्याला काय मिळते सांगा बघू? ते नुसतं वाजतेच काट 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 किंवा काहीतरी फिरताना चक्राचा आवाज येतो. रस कुठं त्याला आहे? त्याच्या वाट्याला रस नसतो. रस भलताच कोणतरी पिऊन जातो. कोणतरी येऊन का कमलकंद आणि दरदोरी नांदुन की एकची घरी परी पराग सेवीजी भ्रमरी येरा चिकलची उरे. मागच्या वेळेला आपण सुरुवातीला 9व्या अध्यायाच्या ओव्या घेतलेल्या होत्या. त्यामध्ये हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम हा पत्ताच कळत नाही. त्यामुळं येथ जाणीव करी तोची तेची नेणे, अतिलेपन मिरवी तोची उणे. म्हणजे त्याप्रमाणे जसा भुंग्याला मधाचा भोग घडत नाही त्याप्रमाणे मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी असं स्फुरण जोपर्यंत आहे त्याप्रमाणे ज्ञानाचा भोग झालेला नाही. कशाला म्हणेल सांगा बघतो? मी ब्रह्म आहे सारखं म्हणत बसेल काय? कधीतरी म्हणतोय आपण मी नवरा आहे. अरे आहेच तो. त्याला आतल्या आतच माहीत असते. आणि माहीत असल्यामुळे त्या तोंडात बुद्धी येत नाही. मी माणूस आहे असं कशाला म्हणेल तू? किती सहजता आहे बघा आपल्या वागण्यामध्ये मी माणूस आहे केवढी सहजता आहे. एकदम सहजता. आपण म्हणत सुद्धा नाही कधी, पण आपल्याला जाणीव असते का नाही? असते. ह्याच मुद्दा आहे. पण जाणण्याचा व्यवहार होण्याकरता हा जाणणारा जो आहे हा त्या जाणण्याच्या वस्तूहून वेगळा असावा लागतो. म्हणून त्याच वेळी व्यवहार घडतो. आता इथं जो व्यवहार घडतो ना, मी जाणलं असं, तो त्या आता तो बाजूला आहे. म्हणून ज्या परमात्मा वस्तूच्या ज्ञानाने सर्व काही जाणलं जातं तिला कोण आणि कोणत्या साधनाने जाणणार सांगा भाऊ? अहो तो जाणणारा तोच आहे. आणि मी काय म्हणतोय मी त्याला जाणलं असं तोंडानं बोलतोय. मी जाणलं म्हणूनच तो म्हणणाराच तो जाणणार आहे. किती गमतीशीर गोष्ट आहे. पण आपल्याला कळत नाही ते. आता हे बोलणं माझं लक्षात आलं नसेल कदाचित, पण अनुभवातून आलं तर लक्षात येईल आपल्या सुद्धा. आज जाणणारा म्हणणारा कोण आहे? तो तोच आहे. तोच तोंडाला म्हणतोय मी जाणतोय. कुणाला जाणतो? तर परमात्माला. कुठं आहे परमात्मा तुझ्यापासून वेगळा? कुठं जाणायला गेलतास बाहेर? जर बाहेर गेला असेल तर तुला कळलेला नाही अजून. आणि जर तुला कळलं असेल ना तर तू अंतर्मुख झालेला आहेस, ज्ञान झालेलं आहे. ते म्हणायला लागत नाही. जी परमात्मा वस्तू जी आहे, आत्मवस्तू जी आहे ती ज्ञानानं सर्व काही जाणले जाते. तिला कोण? जी सगळ्यांना जाणते त्याला कोण जाणायला जाईल? आणि कोणत्या साधनानं जाणार आहे? तेथे जाणीव जेत न रिगे. माऊली 24 आहे 7व्या अध्यायात आपण बघितली होती. तैसे जाणीव जेत न रिगे विचार मागुता पावली रिगे तर्कू आईनी नेगे अंगी दयाच्या. तिथं तर्क चालत नाही, जाणीव चालत नाही. जाणीव जेत न रिगे शिरतच नाही, प्रवेश करत नाही. विचार मागुता पाऊली रिगे, मागच्या मागो विचार येतो. विचार मागे येतात आणि विचार मागे आले की मग तो शांत झालेल्याचा अनुभव त्याला येत असतो. जोपर्यंत विचार चालू आहेत मी ब्रह्म आहे हाही चिंतनच आहे, तोपर्यंत विचाराचा अंत झाला की त्या एकांताचा अनुभव येत असतो आपल्याला. त्या एका अनंताचा अनुभव येत असतो. विचाराचा अंत व्हायला लागतो. पण विचार ही एक साधनच आहे. लक्षात ठेवायला पाहिजे आपण. इथे जो विवेक सांगितलेला आहे, विचार सांगितलेला आहे, विचार हे सुद्धा साधनच आहे. इथे विचारच केला पाहिजे म्हणजे करायचा आहे ना. मग विचार करायचा आहे म्हणजे ते साधनच आहे. पण विचार जेव्हा संपतो त्याच वेळी त्या परमात्मा प्राप्तीची आतमध्ये ओळख होत असते आणि ती बोलता येत नाही. त्यामुळे कोणत्या साधनानं त्याला जाणणार? आणि त्याला जाणायला गेलं की ज्ञाता हा तो आत्मरूपच होतो ना. आत्म्याला जाणायला गेला आणि तो मागं कधी येईल काय? देव पाहावया गेलो आणि देवच होऊन ठेवलो तुकोबा म्हणतात. हा त्यातला अनुभव आहे. मी देव पाहायला गेलो, मग बाहेर मी म्हणलो देव पाहिला म्हणजे पाहिलेला नाही. का?
तो देवच झाला असता, मग देवच झाला तर देव पाहिल कुठल्या देवाला? आणि परत देवच देवरूप झाल्यावर तो कुठल्या आणखीन देवाला कुठल्या पाहिल? म्हणून जाणीव काय म्हणते, जाणीव करी तोची नेणे, आतिलेपण मिरवी तोची उणे, आम्ही झालो ऐशे म्हणे काही नाही, कृतार्थ झालो, माझं आता संपलं काम सगळं, जाणायला गेलेली वस्तू तीच होते. एवं वस्तूशी जाणो जाता, माऊली कसं बोलतात बघा अमृतानुभव मध्ये, अमृतानुभवातल्या 5व्या प्रकरणामधली उभी आहे, जाऊन बघू शकता आपण, बघा जरा ते 5व्या प्रकरणातली उभा. एवं वस्तूशी जाणो जाता, जाणण्याची वस्तू तत्वता, ज्या वस्तूला जाणाय जातं ती जाणण्याची वस्तूच होतो. मग जाणणे आणि जाणता कैसा हो रे, मी जाणणार आहे रे आणि तो जाण्याची वस्तू आहे, अशी दोन कशी उरतील सांगा बघू? उरणारच नाही. म्हणून मला कृतार्थता प्राप्त झाली असं दाखवतोय ना, तो त्याच्यातला उणेपणा आहे. कारण बाह्यकार झालेल्या वृत्तीला ब्रह्मानंदाची गोडी घेताच येत नाही. बाहेर आहे, मी म्हणतोय जाणलं हे बाहेरचं सगळं ज्ञान आहे, वृत्ती ज्ञान आहे, आणि वृत्ती ज्ञानानं ब्रह्मानंदाची गोडी कधीच घेता येत नाही. त्यामुळे वृत्तीजन्य ब्रह्मानंद हा काही काळापुरता असतो, काही काळच टिकतो. नामात कधी कधी अनुभव यायला लागतोय बघा, शांत वाटायला लागतं, पण बाहेर आलो की नामातून परत आहे तसं चालू. हे वृत्तीज्ञानच आहे. वृत्तीज्ञान ब्रह्मानंद कायम, वृत्तीजन्य जेव्हा ब्रह्मानंद असतो, जो आनंद आहे तो कायम टिकत नाही. मी ब्रह्म हे वृत्तीजन्यच ठरतं. मग त्यामुळं मी ब्रह्म आहे, मला कळलं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म असं म्हणायला का लागतं? म्हणजे होणारे ज्ञान जे आहे ते टिकत नाही, आणि असणारे ज्ञान हे मिरवताच येत नाही. अतिलेपण मिरवी तोची उणे, असलेलं ज्ञान मिरवताच येत नाही ना. कशाला मिरवायला लागते सांगा बघू? आणि मिरवलं तर मग नाहीच त्याचा अर्थ, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून सुखरूप होण्यातच शाश्वत आनंदाचा लाभ आहे, असं सगळं शास्त्र आपल्याला सांगतं. म्हणून मी मुक्त झालो अशा प्रकारचा ज्ञानाभिमान सुद्धा आपल्या आत्मसुखाच्या आड येतो. फार विचारपूर्वक साधना करावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, मुक्त झालो ऐशे बोलो जाय मुके, तुका म्हणे दुःखे बांधिला तो. स्वतःच्या तोंडाने मी मुक्त झालो असा जो म्हणतो तो समजायचा मुक्त झालेला नाही, अजून दुःखानं बांधलेला आहे, अजून बंधनात आहे. मी मोकळा झालो, मी मोकळा झालो, मी मोकळा झालो म्हणजे बांधण्यातच आहे. मोकळा झालो म्हणणं म्हणजे बांधणं आहे, कारण मोकळं झालं हे कळत नाही ना. म्हणून मी देह हा अभिमान जसा टाकावा लागतो तसा मी ब्रह्म आहे हा अभिमानी टाकावा लागतो. मी देह आहे पण टाकलं, साधन चांगलं झालं, पण मी ब्रह्म आहे हे कधी सुटायचं? तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी ब्रह्म, भ्रम आड येऊ नेदी भ्रम, हा भ्रम आडवा येऊ शकतो. तुका म्हणे अहम ब्रह्म, अहम ब्रह्माच्या आड हा भ्रम येऊ शकतो. मी जाणलं असा जो भ्रम आहे, कृतार्थता प्राप्त झाली, आम्ही झालो ऐशे म्हणे, ही कृतार्थता भ्रमच आहे. म्हणून ब्रह्मानंदात निमग्न झालेला बोलतच नाही. माऊलींचा अभंग आहे, पूर्ण अभंग बघायला पाहिजे, 190 नंबरच्या अभंगाचा तुकडा आहे बा. बोले ना बोलू देई ना, स्वतः बोलत नाही, बोलू देत नाही, बोले ना बोलू देई ना, असं जी स्थिती असते ना ती आत्मानंदाची असते. म्हणून त्याचं वर्णन शब्दानं करताच येत नाही. कितीही शब्द वापरले तर त्याचं करता येत नाही. म्हणजे वर्णन करताना कसं वर्णन केलंय बा, एकनाथी भागवतामधला तुकडा आहे, उभी आहे. जळापासून लवण होय ते जळीची जळी विरून जाय, पाण्यापासून मीठ तयार होतं, पाण्यातच विरतं. मोती झाले ते कठीण पाहे, उदकी न जाये विरुनी. पाण्यापासूनच मोती होतो, पाण्यापासून मीठ होतं, पाण्यातच विरून जातं. पाण्यापासून मोती होतो पण त्यात विरत नाही. मुद्दा कसा सांगितला बघा, मुक्तपणे मोला चढले दे वनिता आदरी फासा पडले. म्हणजे मी मुक्त झालो असा म्हणतो तो कामनेतच गुंतलेला असतो. मुक्तची परी नासा आले कठीण केले अभिमाने. जसा मोती विरघळत नाही ना पाण्यापासून निर्माण झालेला, तसं अभिमानामुळं अहंकारामुळं हा कठीण होतो आणि विरघळतच नाही. तो काय होईल? अज्ञान अभिमान आहेत, किंवा जोपर्यंत अज्ञान अभिमान आहे, जोपर्यंत अज्ञानाभिमान आहे तो सर्वता तत्काळच आहे. ज्ञानाभिमान कठीण आहे, गोवित आहे मुक्तत्वे.
आपला अभिमान अज्ञानाचा अभिमान असतो ना, मी अज्ञाने जाईल, सर्वता तात्काळ जाईल. पण ज्ञानाचा अभिमान, ज्ञानाभिमान कठीण पाहे, गोवित आहे मुक्तत्वे. 12व्या अध्यायामधला एकनाथी भागवतातल्या 608 ते 610 नंबरच्या ओव्या बघा. आपल्याकडे एकनाथी भागवत असेल तर 12वा अध्याय 608 नंबर, 609 नंबर आणि 610 नंबरच्या 3 ओव्या आहेत. अत्यंत मौलिक असं ह्या ओवीवरती मार्गदर्शन केलेलं आहे. आणि किती सुंदर दृष्टांत मोत्याचा आणि मिठाचा दिलेला आहे माऊलीने बघा, नाथाने दिलेला आहे. तसा मी देह याचा निश्चय इतका दृढ असतो की मी देह आहे असं म्हणावं लागत नाही. वाक्य मी पुन्हा वापरतोय बघा. मी देह आहे याचा निश्चय इतका दृढ असतो आपला की मी देह आहे असं म्हणावं लागत नाही. तसं मी ब्रह्म आहे, ब्रह्माचा निश्चय इतका दृढ व्हावा की मी मुक्त आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणावं लागू नये. हे जर आपण लक्षात दिलं तर आम्ही झालो ऐशी जो म्हणे तो काहीच नव्हे. काय झालास? काय झालेलं नसतो. आणि झाणं होणं जे असते ना, ते होणं म्हणजे उणेपणाच असतो. कारण ते आहेच मूळचं, त्याला होणे असं का नाव द्यायचं, हा मुद्दा माऊलीने अत्यंत चपकलपणे वापरलेला आहे. त्यामुळं आज एकाच ओवीवरती आपण चिंतन घेतलेलं आहे. यावरून त्या ओवीचं महत्व आपल्या साधनेसाठी, आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये परमार्थाच्या किती महत्वाचं आहे हे लक्षात येईल. अगदीच देव जाणण्याच्या कडेवर जे गेलेले आहेत, काठावर आहेत. आता इथे समोर भगवंत दिसायला लागलेले आहेत, अशा काठावर असणाऱ्या लोकांसाठी ही ओवी अत्यंत मार्गदर्शक आहे. अजून लांब आहेत त्यांचं सोडाच, किंवा जे झालेतच त्यांचंही सोडा. पण जे झालेच नाहीत आणि काठावर आहे, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. माऊलींच्या हरिपाठामध्ये मोक्ष रेखे आला. भाग्यवान जो आहे तो मोक्षेच्या रेषेवरती येऊन उभा राहिलेला आहे. त्याला उभे आहे, जाणीव करी तेची नेने, आतिले पण मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐशे जो म्हणे तो काहीच नाही. अजून प्रवास आहे. काठावर पोचल्याशिवाय म्हणून नाही मी पोचलो, मी पोहलो. अरे काठावर तरी पोच, मध्ये काय गटांगळ्या खाशी काय सांगता येत नाही. अतिले पण मिरवी तोच येऊ नये, आणि आम्ही झालो ऐशीचं म्हणे तो काहीच नाही. फार चिंतनशील अशी उभी आहे. आपण पुन्हा त्याचं चिंतन करावं. एक 5-6 मिनिटं त्यामुळे वाढली बरं काय, समजावून देता. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी.